नवीन वर्ष आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने मी ठरवलं आहे की आज काहीतरी आपण गोड बनवूया, जेणेकरून आपण देवाला प्रसादही ठेवू शकतो आणि स्वतःही काहीतरी गोड खाऊ शकतो. चला बनवूया प्रसादाचा शिरा. शिरा बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतले ते घेतले मी 1 ग्लास रवा आणि काही ड्रायफ्रूट्स मी घेतलेत, जे मी तुपामध्ये फ्राय करणार आहे. काजू, बदाम, मनुके, 4 काजू, 4 बदाम, 4 मनुके आणि हे इंडियावरून आणलेलं गोवर्धन घी आहे, जे मी रवा फ्राय करण्यासाठी आणि परतून घेण्यासाठी आणि ड्रायफ्रूट्स परतून घेण्यासाठी वापरणार आहे. थोडंसं तूप टाकून मी त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि त्याला मी आता फ्राय करते. थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत थोडंसं रोस्ट करून घेते आणि हे रोस्ट झाल्यानंतर ह्याला मी सेपरेटली एका प्लेटमध्ये काढून घेईल आणि मग अजून त्याच्यामध्ये तूप ॲड करून मी त्यामध्ये रवा फ्राय करून घेईल आणि रवा थोडासा लालसर झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकेल आणि मस्तपैकी त्याला एकजूट करून घेईल आणि मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकेल आणि 1 वाटी दूधही टाकेन. ड्रायफ्रूट्स फ्राय करून झालेले आहेत आणि त्याला आपण कलर चेंज झालेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ओके. आणि आता ह्यामध्ये आणखीन तूप टाकून रवा टाकूया. सो हे टाकलेलं आहे तूप आणि हा रवा त्यात टाकूया. तूप ॲड करून त्यात मी रवा टाकलेला आहे आणि मस्त असा थोडासा त्याचा रंग चेंज होईपर्यंत मी त्याला फ्राय करणार आहे आणि रंग चेंज झाल्यानंतर त्यामध्ये मी एक ग्लास किंवा 1 पेला दूध ॲड करेन, कारण रवा 1 ग्लास आहे तर 1 ग्लास दूध इनफ आहे. आणि मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करेन आणि शेवटी साखर. रवा आता कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि दूध टाकूया. शेवटची स्टेप आपण टाकणार आहोत अर्धा वाटी साखर आणि ज्या पद्धतीने तुम्हाला गोड आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त टाकू शकता आणि मस्तपैकी याला मिक्स करून घ्या. छानपैकी रवा तयार झालेला आहे, बघू शकता. आणि आपण देवाला प्रसाद दाखवूया. आता नवीन वर्षाचं गोड देवाला दाखवूया आपण. पहिली माझी रूममधली चप्पल काढते. सो देवासाठी हा प्रसाद. नवीन वर्ष तुम्हालाही खूप सुखाचं, आनंदाचं, गोडीचं जावो. तुमचे आशीर्वाद असेच आमच्यावर राहो. हॅपी न्यू इयर. मी खाऊन बघते आता प्रसादाचा शिरा कसा झालाय देवाला ठेवल्यानंतर. आणि मी जरा कमीच गोड बनवते कारण मला गोड जास्त आवडत नाही. मस्त झालंय, छान, खरंच छान झालंय. खूप लोक यात वेलची पूड आणि केळीही टाकतात. माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं, बट तरी छान झाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, चाव चाव.